ज्योतिबाच्या नावानं चांगलं. आज रविवार होता म्हणून माझ्यासोबत सकाळी ज्योतिबाच्या डोंगरावर माझा पुतण्या विहान सुद्धा फिरायला आलेला. विहानला घेऊन मी ज्योतिबाच्या डोंगरावर आलो. आज विहानकडून थोडा व्यायाम सुद्धा करून घेतला, कारण लहान मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. हे बघा माझ्यासोबत विहान कसा सपाट्या मारते बघा. थोडा वेळ व्यायाम आणि प्राणायाम झाल्यावर आम्ही ज्योतिबाच्या दर्शनाला गेलो. दर रविवारी न चुकता सांगरूच्या ज्योतिबाची वारी. सांगरूचा ज्योतिबा म्हणजे विशेषतः माझ्यासाठी एक प्रेरणेचा स्रोतच आहे. नंतर पायरीवरून खाली येताना आमचा विहान कशा पद्धतीनं गाणं म्हणतोय बघा. सलमी में कैसे सदे दिलरा कैसे सदे दिलरा याद दादी. आता ह्यो काय म्हणतोय हे मला तर काही समजलं नाही. जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. नंतर मी आवरून निघालो थेट कोल्हापूरला. आज शिवाजी पेठेमधलं शॉप ओपन करून सगळं तिथलं आवरून घेतलं व बुकेचा डिस्प्ले लावून घेतला. आज दिवसभर शिवाजी पेठेतल्या शॉपमध्येच बसून होतो. आज रात्री आमच्या गावात देवांग कोष्टी समाजामार्फत होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. रात्री जेवून थोडा वेळ तो कार्यक्रम बघितला आणि झोपी गेलो. भावानो, जर आजचा व्हिडिओ आवडला असला तर फॉलो करून नक्की जावा.